ओम शांती। सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक राज्य एकतपूर गटाचे शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गटाच्या उमेदवार सौ सिंधुताई मोहन आलधर आणि गणाच्या उमेदवार गोडसे स्मिता दीपक यांच्या प्रचारासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल लक्ष्मीनगर मतदारांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने मी सगळ्यांचे प्रथमतः स्वागत करतो। आबा, या ठिकाणी आम्ही मागच्या वेळेला आपण स्वतंत्रपणे लढलो होतो, आता तुमची आणि आमची ताकद या ठिकाणी एकत्रित झाल्यामुळे निश्चितच आपले उमेदवार दोन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील अशी मी या ग्वाही देतो। आमच्याकडे 2 बूथ आहेत, एक 51 आणि 52, एकूण 2628 मतदान आहे। दोन्ही मिळून आमच्याकडे 70% मतदान आपल्या दोन्ही उमेदवारांना पडेल हे असे मी तुमच्या गटाच्या वतीने आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी ग्वाही देतो आणि चांगल्या प्रकारे आम्ही काम करू आणि या गावातून जास्तीत जास्त लीड देऊ। आमच्या उमेदवारांचे चिन्ह नारळ आहे, नारळात पुढे बटन दाबून आपण त्यांना मतदान करायचे आहे एवढी विनंती करतो आणि थांबतो। आदरणीय स्मिताताई गोडसे यांना विनंती आहे। सर्वांना नमस्कार। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपस्थित असणारे आपल्या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील साहेब व समोर उपस्थित असणारे माझ्या मतदार बंधू आणि भगिनी, आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ सिंधुताई आलधर मॅडम व मी सौ स्मिता दीपक गोडसे, पंचायत समिती वाकी पंचायत समिती गण व सांगोला तालुका विकास आघाडीचे आपले उमेदवार आहे। सर्वांना विनंती करते की येणाऱ्या 7 तारखेला नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा दोघींनाही प्रचंड बहुमताने विजयी करा। मी सिंधुताई मोहन आलधर, जिल्हा परिषद एकतपूर गटातून उमेदवार आहे आणि पंचायत समितीच्या स्मिताताई गोडसे। आमचं चिन्ह आहे नारळ, नारळासमोरील बटन दाबून तुम्ही मला भरपूर मताने विजयी करा ही विनंती। आज या ठिकाणी उद्याच्या 7 तारखेला ज्या पद्धतीने आपण लोकसभेला खासदार पाठवतो, विधानसभेला आमदार पाठवतो, तशी खालची 2 मिनी मंत्रालय आहेत, एक सोलापूरचं आणि एक सांगोल्याची पंचायत समिती, आणि हे दोन्ही सभागृह आपल्या गावच्या विकासाची महत्वाची केंद्र आहेत आणि त्यासाठी आपल्याला जबाबदारीने उद्याला मतदान करायचं। आता या मतदानाच्या निमित्तानं मी आपल्या तालुक्याचे तरुण लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आम्ही दोघांनी सगळ्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव आपण आघाडी केली आणि या ठिकाणी 2 सक्षम उमेदवार आमच्या आलधरताई मला वाटतं शेजारचेच आहेत आणि स्मिताताई त्या गावची सून त्या गावची कन्या कुठल्या गावची सुनबीन लेखी आम्ही ओळखच होती काय एक सरपंच म्हणून ज्या आमच्या भगिनीने काम केलं ते चांगली महिला, दोन्ही चांगले उमेदवार आपल्याला आमच्या आघाडीने दिलेले आहेत। त्यांचं चिन्ह आहे नारळाचं, नारळाच्या चिन्हापुरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत। तर सांगोला तालुक्याच्या राजकीय विकासाच्या पटलावर आणि या गावामध्ये आल्यानंतर कैलासवासी शामरावप्पा गोडसे यांना पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आमदार साहेब, आपल्या माहितीसाठी शकतो आपण म्हणजे थोडंसं नवीन आहे, पूर्वी कैलासवासी काका होते, काकांच्या नंतर आमदार साहेब होते आणि दोघांनी कामं केली। त्या गावाचं नाव पूर्वी गंडाची वाडी होतं, बऱ्याच लोकांना इतिहास माहिती आहे। आणि ज्यावेळेला काका आमदार झाले त्यावेळेला गावात आल्यानंतर सगळ्या गावाने विनंती केली काका या गावचं नाव लक्ष्मीनगर असलं पाहिजे आणि शामरावप्पा त्यावेळेला या गावातले प्रमुख कार्यकर्ते होते आणि त्यावेळेला विधानसभेमध्ये ठराव करून प्रस्ताव पाठवून या गावचं नाव लक्ष्मीनगर करण्यामध्ये आदरणीय काका आणि आदरणीय देशमुख गणपतराव देशमुख सर्व दोघांचा वाटा आहे।
त्यामुळे या गावाला लक्ष्मीनगर हे नाव आपल्याला पडलेलं आहे. लक्ष्मी देवीच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव. डॉक्टर साहेब एकेकाळी या गावामध्ये शेंगाची सुगीला बाहेरच्या 22 गावची लोक यायची, 6-6 महिने जगायची, अशी ह्या गावची परिस्थिती होती. आपल्या राजेवाडी तलावाच्या खालचं येणारं हे गाव आहे आणि अतिशय समृद्ध, तालुक्यातलं चांगलं समृद्ध असलेलं गाव. शेंगाची सुगी म्हणजे बाहेर गावची 10-5 गावची लोक 6 महिने इथे शेंगा काढायला जगायला यायची. अशा या गावाची मधल्या दरम्यानच्या काळामध्ये थोडीशी अडचणी, राजेवाडी कोरडं पडलं आणि त्याच्यानंतर मग टेंबू म्हैसाळ आपण म्हणजे आमदार साहेबांनी त्या पद्धतीने पूर्वी काकांनी, त्याच्यानंतर मी आमदार साहेबांनी 25 वर्ष केले. आता त्याचं फळ आता आपल्याला हळूहळू मिळायला लागलेलं आहे. तर राजेवाडी तलाव आपण सगळ्यांना माहिती आहे की भविष्य काळामध्ये आपण वर्षातून किमान 2 वेळा भरून घ्यायचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याला निश्चितपणाने यश मिळेल. आमदार साहेब तुम्ही आता प्रतिनिधी म्हणून काम करताय, तुम्हाला मी आता सहकार्य पुढे आपण दोघं मिळून जाणार आहोत. या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा आपल्याला सांगेल भविष्य काळामध्ये राजेवाडी तलाव हा किमान वर्षातून 2 वेळा आपल्याला भरून मिळाला या गावचे दुष्काळ आणि आमच्या इथल्या महिना पाणी म्हणून हंड्या घागरीचा मोर्चा काढावा लागणार नाही. म्हणजे या निमित्ताने आपल्याला करायला आलेलं नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी केल्यावर आपण सगळं काय मिळवत असेल तर काय भाग नाही, परंतु एक तालुक्याला वेगळं लागलेलं ओळख हे चांगलं करण्यासाठी आम्ही दोघं या ठिकाणी एकत्रित काम करतो. अनेक प्रश्न आपल्या गावाचे महिनाभर टीव्ही, पेपर, युट्यूबवर एकच पाण्याचा प्रश्न तुमच्याकडे आला असेल तुम्ही लोकप्रतिनिधी आहे. हे दुर्दैवाला आमच्यातल्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी महिना या ठिकाणी मोर्चे काढावे लागत असतील, गाव बंद करावं लागेल असं हे आमचंही दुर्दैव. माझं असेल, आमदार साहेबांचं असेल आणि कुणाचाही नाव नाही. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत आणायच्या. आता येताना इथं पायपा पडलेल्या बघितल्या आपल्याकडे आलेली ती जुनी होती पाठीमागे. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं याचं भूमिपूजन विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, आमदार साहेब मुख्यमंत्री असताना त्या काळात झालेलं. थोडंसं रखडलं, अनेक अडचणी आल्या, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा त्याला गती आली. त्यामध्ये सगळ्यांचाच याचा वाटा. मी सांगत नाही की कुणी आम्ही कैलासवासी काकांनी, आमदार साहेबांनी सुरुवात केली. आमदार साहेबांच्या काळामध्ये भूमिपूजन यश आलं. शहाजी बापा आमदार झाले, त्यांच्या काळामध्ये आणखी थोडीशी गती आली. सगळ्यांचाच वाटा सिंहाचा आहे की आम्हीच केलं ना, आम्हीच केलं का हे असं आमचं म्हणणं. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना या तालुक्याच्या विकासासाठी प्रत्येकाचं योगदान आहेच, मी काही कोणाला नाही म्हणणार. परंतु शेवटी या ठिकाणी काम करत असताना लोकांशी प्रामाणिकपणानं लढलं कसं पाहिजे हे आम्ही लोकांनी ठरवलेलं. कारण मी 25 वर्ष आमदार साहेबांच्या बरोबर काम करत असताना लोकांच्या प्रश्नासाठी कसा लढा द्यायचा हे मी त्यांच्याकडून शिकलेलो. आता या गावचा पाण्याचा प्रश्न म्हणजे राजेवाडी भरलं पाहिजे, राजेवाडीचं पाणी आलं पाहिजे. आमदार साहेब त्याची कॅनलची दुरुस्ती आपल्याला करावी लागणार आहे. ते बरेच कमी ब्रिटिशच्या काळात झालेले थोडेसे मोठे केले पाहिजे. त्याच्या चौक्या, त्याची दरवाजे चांगली झाले पाहिजे. भविष्य काळामध्ये आम्ही असं काम करायचं ठरवलं की रोज कुणाचा तरी फोन, लाईटची डीपी बंद पडली, जळली, पाणी अजून सुटलं नाही, पाणी सोडायला सांगा. हे आता भविष्य काळामध्ये असं सगळा उद्योग आपल्या गावातल्या लोकांना करावा न करावा लागतात. तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला द्यायसाठी आम्ही निश्चितपणाने भविष्य काळामध्ये प्रयत्न करायचे ठरवले. आता या ठिकाणी आपल्या अलदरताई आहेत, आमची गोडशीताई स्मिताताई आहे. त्यांनी आम्ही दोघांनी ठरवले की ह्या आमच्या 2 महिला भगिनींनी दर 3 महिन्याला आपला या गटाचा दौरा करायचा. आज सांगतोय तुम्हाला काही सांगायला पाहिजे असेल तर मागणी दिलेले शब्द पाळणारा दीपक आबा आहे आपल्याला माहित आहे. आमदार साहेब नवीन जरी असतील तर ते आता आम्ही मिळून करायचं ठरवलं, ते दिलेले शब्द पाळणार आहे. आणि रोज उठून कागद घेऊन कचेरी द्यायचं, घरकुल राहायचं, बिलं राहिली, हा धंदा आपण तुमचा बंदच करा. सांगोल्याला यायचं म्हणलं तर किमान आपल्याला 500 रुपये तर पाहिजे. एकटं येऊन जायचं म्हणलं तर आमच्यासारख्या टाक्याबरोबर एखादा घ्यायला म्हणलं की 500 वाढले. बरोबर आहे का? घेऊन हे सगळं आम्हाला बंद करायचं आहे. तिथे बसल्या दर 3 महिन्याला या ठिकाणी आमच्या ह्या 2 सदस्य येणार, तिथली कागद घेऊन जाणार. आम्ही दोघं पंचायत समितीमध्ये बसून त्या ठिकाणी पीडीओ, तहसीलदार, डेप्युटी इंजिनियर रस्त्याची कामं त्या ठिकाणी बघणार.
अल्लग काही सोलापूरला ज्या दिवशी असतील त्या दिवशी आम्ही तिथं जाणार, शिवरोडची सगळी कामं आम्ही पूर्ण करणार. असा एक वेगळा पॅटर्न भविष्य काळामध्ये आम्ही तयार करायचं ठरवलेलं. तर याच्यासाठी आम्ही मत मागायला आपल्याला लागलेलं. 7 तारखेपर्यंत अनेक मंडळी येणार आहेत, मत मागणाऱ्या लोकशाही आहे. पण आम्ही आपल्याला सांगतोय या गणाचा निवडणुकीचा निकाल मी लक्ष्मी देवळात उभारून सांगतोय, कुठले ज्योतिषांना सांगायची अजिबात आवश्यकता नाही. आजच या गटाचे तिन्ही उमेदवार आपण चांगल्या मताने निवडून आलेले. आता त्या ठिकाणी सगळं जर झालं असतं तर आमच्या यांनी सांगितलं मगाशी की आता शेतकरी कामगार पक्षाने आम्हाला एकत्र आल्यानंतर त्या थोडी वाढ होणार आहे, 100% होणार आहे, काय प्रश्नच नाही. कारण आजपर्यंतच्या काळामध्ये जोपर्यंत आमची 25 वर्ष आघाडी होती तेव्हा अभेद्य होती. आता अडचण तुमच्या गावची आणि बऱ्याचशा गावची अशी आहे की आता ही दोघं एकत्र राहिले, उद्या ग्रामपंचायत आहे, त्याचं कसं काय? त्याचं सुद्धा असं बसूनच आपण त्याला कारभार करू, सगळ्यांच्या एकमेकांच्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून ते ग्रामपंचायतचा कारभार जसं हा ठरवलेला आहे तालुक्याचा गावगाड्याचा, तसं तुमच्याही गावचा कारभार करताना आम्ही दोघं मिळूनच करू. येणाऱ्या गावाला 10 रुपये असतील तर ते कशा पद्धतीने वाटले जातील ते आमदार साहेबच आपल्या भाषणामध्ये सांगतील. आम्ही खूप गडबडीत आहोत, वेळ खूप कमी आहे, दिवस कमी आहेत, तरी 2 दिवस ते यात्रेमुळे आणि दादांचं दुसरं वाढलेले आहेत. आपल्याला फार वेळ न घेता मी आपल्या आबा गटाच्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आपण ही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा 2 पावलं पुढं आपण आपलं काम केलं पाहिजे. एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची बांधिलकी अगोदरही होती, भविष्य काळातही आमच्या दोघांचे राहणार आहे. थोडा शब्द आपल्याला या निमित्तानं देतो. आणि 7 तारखेला आमच्या अल्लरताईचं चिन्ह नारळ आहे, स्मिताताईचं चिन्ह नारळ आहे. एकच बॅलेट आहे, जिथं नारळ आहे तिथं बटन दाबायचं, खालचा नारळ आहे तिथं बटन दाबायचं, काम संपलं. या दोन्ही आमच्या भगिनींना प्रचंड मताने विजयी करा आणि एक इतिहास निर्माण करा या गटाचा, एवढी विनंती करतो आणि थांबतो.